प्रत्येक इव्हेंटचीच नेहमीच उत्सुकता असते, कारण प्रत्येक जण भेटतो या इव्हेंटच्या दरम्यान. या वेळेला माझा परफॉर्मन्स नाहीये, कारण काही कारणांमुळे मी नव्हते. हाय, मी अनुक्षा. आज आपण आलो स्टार प्रवाहाच्या गणेशोत्सव 2025च्या रेड कार्पेटवर आणि आज माझ्यासोबत आहे शुभ विवाह मालिकेतील एक सुंदर जोडी. कसे आहात तुम्ही? मस्त. तू कशी आहेस? काय सांगाल आजच्या दोघांच्या खास लुक? खूप छान वाटते तुझं हे. थँक्यू. आणि हे मी एक असंच इंडो वेस्टर्न घातलंय, मोरपिशी किंवा मोराचं डिझाईन वगैरे असलेलं मोरपिस वगैरे, आणि खाली ग्रीन धोतर आहे. आणि हे मी माझंच सगळं मॅनेज केलं. माझं तन्मय जंगमनी स्टाईल केलाय. ही साडी आहे ती सारी स्टोरीजची आहे आणि ज्वेलरी आहे जी सोयरा ज्वेलर्सची आहे. आणि मला खूप आवडला आहे रंगाचं, सुटसुटीत वाटतंय असं छान. स्टार प्रवाहाचा गणेशोत्सव आहे, म्हणजेच एक्सटेंडेड कुटुंब तुमचं. काय सांगाल स्टार प्रवाहाच्या गणेशोत्सव? आम्हाला प्रत्येक इव्हेंटचीच नेहमीच उत्सुकता असते, कारण प्रत्येक जण भेटतो या इव्हेंटच्या दरम्यान. सो त्यामुळे मजा येते. आणि गणेशोत्सव काय प्रत्येक मराठी माणसाचा आवडता सण आहे, त्यामुळे स्टार प्रवाह दरवेळेलाच काही ना काहीतरी वेगवेगळं करत असतं. सो आता यावेळेला काय करतो माहित नाही, बघू. नेहमीप्रमाणेच दर इव्हेंटला जी एनर्जी एक्साइटमेंट असते ती आणि आहेच आता आजूबाजूला, जसं इकडे आल्या जी जाणवायला लागली. सो ही मजा प्रत्येक वर्षी प्रत्येक गणेशोत्सव आणि प्रत्येक इव्हेंटमध्ये येत असते, त्याच्यामुळे मजाच येते इव्हेंट असलं. या गणेशोत्सवासाठी काही खास परफॉर्मन्स असणार आहे का तुमचा प्रेक्षकांसाठी? या वेळेला माझा परफॉर्मन्स नाहीये, कारण काही कारणांमुळे मी नव्हते. पण सरांचा आहे, तर काय सांगतो? माझा परफॉर्मन्स आहे एक बॉईज ॲक्टमध्ये आहे आणि आम्ही बाला डान्स करतोय या वेळेला. आणि मी पहिल्यांदाच केला, त्याच्यामुळे मला खूप करायला मजा आली. सो नक्की बघा, तुम्हाला सुद्धा मजा येईल. गणेशोत्सवात तुमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होतात का? हो, माझ्या घरी 1.5 दिवस असतो. मग काय तयारी कशी चालू आहे? शूटिंग मधून कसा वेळ काढताय? तो आता ऍक्च्युली गणपती घरी यायला वेळ आहे, त्याच्यामुळे जेव्हा आत्ता एवढं जरा थंड असतं वातावरण, जेव्हा शेवटचे 3-4 दिवस उरलेले असतात तेव्हा सगळ्याला ऊत येतो आणि आपल्याला जाणवतं की बऱ्याच गोष्टी राहिल्या आहेत. सो आत्ता आणि त्यातून शूटिंग पण चालू असतं, त्याच्यामुळे त्याच्यातनं वेळ काढून जसं जमेल तसं करतो आम्ही डेकोरेशन. माझ्याकडे 7 दिवसांचा गणपती असतो. पुण्याला असतात माझे गणपती, त्यामुळे आता जेव्हा वेळ मी आदल्या दिवशी जाऊन जी काही तयारी असते ती करते, पण तोपर्यंत घरचे सगळेजण तयारी करून ठेवतात. पण ती तयारी करायची जी मजा असते ती खूप वेगळी असते. सो ती एक उत्सुकता असते. मी ना एक कोडं सांगणार आहे, ज्यामध्ये एक कोडं सांगणार आहे, त्यामध्ये एक पदार्थ लपलेला आहे. तो पदार्थ तुम्हाला ओळखायचा आहे, ठीक आहे? सो पहिला पदार्थ असा आहे की साखर आणि खवा सुगंधासाठी, विलायची टाका जपून, फळा फुलांच्या नावानेच तयार होते माझे नाव, मला बघता सर्वांच्या तोंडाला सुटते पाणी. गोड पदार्थ आहे ज्यामध्ये खवा साखर वापरली जाते. गणेशोत्सवाशी रिलेटेड पदार्थ आहे का इन जनरल स्वीट्स? अच्छा, फळा फुलांच्या नावाने नाव तयार होतं. काजू कतली नाही, फळा फुलांच्या नावाने तर काहीतरी आहे जो पदार्थ आपण सर्रास खातो, म्हणजे स्वीट. गुलाबजाम. दुसरा पदार्थ आहे आकार माझा गोल, चेहरा खडबडीत, माझा रंग आहे गुळासारखा आणि माझ्या अंगावर आहेत खूप साऱ्या चांदण्या, मी करायला आहे अवघड आणि पदार्थ बिघडेल करू नका गडबड. मोतीचूरचा लाडू. काय परत एकदा सांगू? आकार माझा गोल, चेहरा खडबडीत, माझा रंग आहे गुळासारखा. सो काय सांगाल प्रेक्षकांना गणेशोत्सवाबद्दल, स्टार प्रवाहाबद्दल, तुमच्या मालिकेबद्दल? काही नाही, नेहमीप्रमाणे गणेशोत्सव 2025 आम्ही घेऊन येतोय तुमच्यासाठी. आणि बरेच डान्स ॲक्ट असणार आहेत आणि बरेच नवीन चेहरे सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहेत, वेगवेगळे डान्स परफॉर्मन्स बघायला मिळणार आहेत. आणि नेहमीसारखीच तुम्ही याच्या आधीचे गणेशोत्सव बघितले असतील तर तेवढीच धमाल मजा मस्ती येणार आहे तुम्हाला. आणि जे
आर्टिस्ट येऊन परफॉर्म करणार आहेत आणि मध्ये मध्ये जे काय मजा मस्ती होणार आहे. सो नक्की बघा गणेशोत्सव 2025. येस, आणि बघत राहा शुभविवाह आता नवीन वेळेला 2:30 वाजता. 2:30 वाजता. सो फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. सो स्टार प्रवाह गणेशोत्सव पण बघा आणि शुभविवाह सुद्धा 2:30 वाजता बघा. थँक्यू. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.